वाशीत संपन्न झाला रेल्वे प्रवासी भजन मंडळांचा भक्तिशक्तीचा जागर सोहळा। वाशी नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या पुढाकारातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये MMRDA क्षेत्रातील मध्य, पश्चिम व हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरील प्रवासी भजन मंडळांची भव्य एकत्रित भजन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। दररोज रेल्वे प्रवासादरम्यान हरिनामाचा गजर करणाऱ्या चाकरमानी भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। विठुरायांच्या नामस्मरणातून व संत महात्म्यांच्या अभंगातून साकारलेल्या भक्तिमय वातावरणाने उपस्थितांना आत्मनंदाची अनुभूती दिली। या सोहळ्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी त्यांनी काही काळ नामसंकीर्तनात समरस होत अभंगाचे श्रवण केले। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था यांच्या वतीने छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी तसेच संत तुकाराम महाराज भजन रेल्वे प्रवासी मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा यंदा 3ऱ्या वर्षी पार पडली। यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी रेल्वेतील भजनी मंडळांवर होणाऱ्या कारवाईबाबत सकारात्मक भूमिका मांडत केंद्र व राज्यात आपले सरकार असल्याने भविष्यात अशा प्रकारचा त्रास होणार नाही असा विश्वास व्यक्त केला। तसेच नवी मुंबईत हार्बर मार्गावरील भजनी मंडळी संघटित राहावीत यासाठी रेल्वे प्रवासी वारकरी भवन उभारण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले। भक्तीमुळे व्यक्तिमत्वात सात्विकता येऊन समाजसेवेसाठी प्रेरणा मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उपमहापौर दशरथ भगत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले। आयोजक उपमहापौर दशरथ भगत यांनी अशा भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्व भजनी मंडळांचे आभार मानले। आगामी काळात तिन्ही रेल्वे मार्गावरील सुमारे 450 भजन मंडळांना एकत्र आणण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे प्रवासातील हरिनाम चाकरमान्यांना प्रेरणा देऊन उद्योग, व्यापार व शासकीय सेवांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघ अध्यक्ष हबप हनुमंत तावरे महाराज, नवविधा समिती हार्बर रेल्वे अध्यक्ष शंकर कदम यांच्यासह विनय धाडवे, अनिल मोरे, राम रांजणे, रोहिदास भोलकर, राजाराम पाटील, गोपाळ बांद्रे, सुबोध मळेकर, आशिष शिंदे, चंद्रकांत महाडिक, शंकरराव चव्हाण, डॉक्टर अनिल म्हात्रे आदींनी मोलाचे सहकार्य केले। अनंत गोळेसह पल्लवी निकम, मी 24 तास, वाशी। मी भाषण काही करणार नाही कारण वेळ झालेली आहे, कारण फार लांब जायचं आहे। माझी फक्त विनंती राहील, पुढल्या वर्षी तारखा आताच काढा। आताच हॉल बुक करा, उद्या या किंवा आताच सांगा, हॉल बुक करून टाका। आणि जे काही आपले मंडळ आहेत त्यांना सांगा ही तारीख बुक झालेली आहे, ते आता तुम्ही तारीख तुम्हाला भेटणार नाही। बाजूला राहिला तर पण दुसरी गोष्ट असं आहे की लवकर चालू करा। मंडळाला मी विनंती नाही, लवकर चालू, कमीत कमी 7 वाजता जेवण झालं पाहिजे, 8 वाजता निघाले पाहिजे। कारण आपण परमार्थाची सर्व मंडळी आहोत आणि परमार्थामध्ये शिस्त आम्ही बाळगली पाहिजे। कारण फार लांबून स्पर्धक येतात, त्यांचा आम्ही सन्मान ठेवला पाहिजे। तर पुढल्या वर्षी लवकर चालू करा। म्हणजे आता यावर्षी आपण 8:30 चालू केले होते, 11 वाजले आलं की त्यांना ते कमीत कमी 9 वाजता तरी चालू झालं किंवा 8 वाजता चालू झालं तर ते बरं आहे। ते आलं का नाही। दुसरी गोष्ट असं आहे की 25 आपण स्पर्धक घेतो, कारण पुढे आपण घेऊ शकत नाही। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।